मुंबईतील 17 मोकळ्या भूखंडाचं आरक्षण बदललं। काही ठिकाणी उद्यान, मैदान, सार्वजनिक सुविधांसाठीचं आरक्षण वगळलं। मनपाचा निर्णय। अभिजित दिपके हा आम आदमी पक्षाचा पेड एजंट, भाजप नेते संजय केणेकर यांचा आरोप। जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगाने सुरू। सलग 40व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ। किरकोळ बाजारात साखरेचा दर 65 रुपये किलोच्या पुढे। अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं। सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी। रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार। ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।